शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंना अटक झाली आहे। वारकरी संप्रदायाच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना काल अटक केली आहे। लवांडे यांना अटक केल्यानंतर येरवडा पोलीस स्टेशनच्या कोठडीत त्यांना ठेवण्यात आले। आज दुपारी त्यांना कोर्टात हजर केलं जाईल। दरम्यान 8 तारखेच्या खोट्या फिर्यादीवरून पुणे पोलिसांनी अटक केल्याचा आरोप विकास लवांडेंनी केला आहे। आपल्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे आणि इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलिसांनी एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना अटक केल्याचं विकास लवांडेंचं म्हणणं आहे। तसंच धमक्यांचे फोन येत असून जीवाला धोका असल्याचा दावाही त्यांनी केलाय। काही दिवसांपूर्वी संग्राम भंडारेंनी विकास लवांडेंवर शाई फेकही केली होती। अहिल्यानगरमध्ये खरीपपूर्व मशागतीला सुरुवात झाली आहे, मात्र डिझेल अभावी आता अनेक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरऐवजी बैलजोडीचा आधार घ्यावा लागतोय। एकूणच काय तर पूर्वी यांत्रिकीकरणाचा वापर शेतकऱ्यांकडून केला जायचा, मात्र आता पुन्हा पारंपरिक बैलजोडीकडे जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। डिझेल अभावी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर बंद झालेत। शेती मशागतही वेळेत व्हावी यासाठी शेतकऱ्यांना आजूबाजूच्या गावातून बैलजोडी मागून घेऊन शेतीची कामं करावी लागतात। सध्या पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवतोय आणि याचा फटका हा आता शेती व्यवसायावर देखील होताना दिसतोय। आपण जर बघितलं त्या ठिकाणी डिझेल अभावी जे आहे ट्रॅक्टर अशा पद्धतीनं बंद झालेलं पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी शेतकरी जे आहेत हतबल झालेत अक्षरशः, कारण डिझेल मिळत नाहीये आणि त्यामुळे ट्रॅक्टर जे आहेत तर ते थांबलेले आहेत। ट्रॅक्टर बंद आहे डिझेलमुळे। काय काय अडचणी येत आहेत आणि याचा परिणाम नेमकं भविष्यात काय होणार? कालपासून डिझेल संपलेले 2-3 पंपावर फिरलो, डिझेल काही सापडत नाही, भेटत नाही। केलं तर आम्हाला जाईपर्यंत संपून जात। आता हे कामाला विलंब होत चालला सगळा। पाऊस जवळ आलेला आहे, अजून नांगरणीच बाकी आहेत। पुढचे कामं तर अजून खूप वेळ लागेल त्याला। मग जर असं लेट होत गेलं तर पुढे पेरणीवर परिणाम होईल। पेरणीवर परिणाम होईल, पिकावरती देखील परिणाम। आता ज्या वेळेला तुम्ही डिझेल घ्यायला जाताय तर तिथं काय नेमकी परिस्थिती असते? तिथं गेलं तर पहिलेच नंबर लागलेला आहे। आता ते कोणी 200 लिटर कोणी 100 लिटर असं त्या हिशोबाने घेऊन जातात। शेतीतून इथून माहिती होईपर्यंत जाईपर्यंत संपून जातं। एकूण जर बघितलं तर अशा पद्धतीने ट्रॅक्टर जे आहेत तर ते डिझेल अभावी बंद पडलेले आहेत आणि याचा परिणाम जो आहे तर तो केवळ आत्ताच नाही तर भविष्यात देखील होणार आहे, कारण पेरण्या उशीर होणार आहेत, पिकावरती त्याचा परिणाम होणार आहे। त्यामुळे कुठेतरी या गोष्टीवरती सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे आणि याला सुरळीत डिझेल पुरवठा जो आहे तर तो कसा होईल आणि प्राधान्यानं कोणाला नेमकं डिझेल द्यायचं आहे हे देखील सरकारनं ठरवणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन गिरीशसह सुनील भोंगळे, ABP माझा, खंडाळा, अहिल्यानगर। डिझेल टंचाईमुळे बैलाला मागणी जास्त आलेली आहे। रोज 10-12 शेतकरी फोन करतात शेतीच्या कामासाठी। प्रत्येक गावामध्ये मागणी आहे। आता हे शक्य नाही, शेतकऱ्याचे काम एकराच्या पुढे होत नाही उन्हाळ्याच्या दिवसात। डिझेलच्या टंचाईमुळे ट्रॅक्टर जवळजवळ आमची मशागत 15 ते 20 दिवस उशिरा झालेली आहे। डिझेल मिळत नव्हतं। डिझेल माझा स्वतःचा घरचा ट्रॅक्टर असून ही मशागत 15 दिवसापूर्वी होण्याची गरजेचं असताना ती डिझेल अभावी मी शेजारच्या गावातून बैलजोडी आणून ती मशागत ऊसाची चालू केलेली आहे। आणि खरीप तोंडावर म्हणजे मान्सून हा तोंडावर आलेला आहे। खरीपाची पूर्व तयारी करण्यासाठी डिझेल खूप गरजेचं आहे ट्रॅक्टरसाठी माझ्या। वाशिममध्ये 7व्या दिवशीच्या मध्यरात्री शेतकरी आणि वाहन चालकांची डिझेल मिळवण्याकरता जत्रेचं स्वरूप पाहायला मिळत आहे। आज दिवसभरात विविध पंपांवर चक्रा मारून डिझेल न मिळाल्यानं रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांनी गर्दी केली होती। गर्दी असलेल्या पंपावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। वाशिममध्ये डिझेल मिळवण्यासाठी 7व्या दिवशीच्या मध्यरात्रीला म्हणजे आता रात्रीचे 12 वाजता आहेत साधारणतः आणि डिझेल मिळवण्यासाठी वाहन चालक असतील, शेतकरी असतील यांची मोठी जत्रा लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। डिझेल मिळावं यासाठी सकाळपासूनच शेतकऱ्यांनी गर्दी केल्याचं चित्र आहे। सकाळपासून उपाशी तापाशी भर उन्हात शेतकरी इथं डिझेल मिळवण्यासाठी कॅना घेऊन असतील, ट्रॅक्टर घेऊन असतील, आपले वाहन घेऊन असतील, इथं सकाळपासून गर्दी करतानाचं चित्र पाहायला मिळतंय। कुठल्या तरी एका पेट्रोल पंपावर डिझेलचा एक टँकर ते आणि तास-2 तासातच ते डिझेल संपते आणि परत एका पंपावरून दुसऱ्या पंपावर भटकंती करण्याची वेळ या शेतकऱ्यांना येत असल्याचे चित्र आहे। रात्रीचे 12 वाजता आहेत साधारणतः आणि मागं गर्दी बघू शकतो। डिझेल मिळवण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी गर्दी केल्याचं चित्र आहे। काही काळ तणावाचं वातावरणही इथे पाहायला मिळालेलं आहे। एकूण जर पाहायला गेलं तर उद्याचा 8वा दिवस लागणार। उद्याला काय परिस्थिती राहते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। मनोज जयस्वाल, ABP माझा, वाशिम। बुलढाणा जिल्ह्यातही अभूतपूर्व अशी इंधन टंचाई निर्माण झाली आहे।
आज इंधन टंचाईचा 8वा दिवस असून अद्यापही जिल्ह्यातील परिस्थिती सुधारलेली नाही. जिल्ह्यातील सर्वाधिक टंचाई ही चिखली तालुक्यात आढळते आणि त्यामुळे चिखलीच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी मतदारसंघातील प्रशासकीय अधिकारी आणि पेट्रोल पंप चालक यांची तातडीची बैठक घेतली आहे आणि इंधनाची साठवणूक व गाळाबाजार करणाऱ्यांना आमदार श्वेता महाले यांनी कडकपणे इशाराही दिला आहे. ज्या ज्या ठिकाणी साठवणूक करून इनलिगल किंवा अवैध विक्री पेट्रोल आणि डिझेलची चालू आहे त्या ठिकाणी 100% कारवाई हे प्रशासन करणार आहे. माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुमच्या शेतीसाठी कुठेही तुम्हाला डिझेलची कमतरता पडणार नाही अशा पद्धतीचं नियोजन आपण केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठेही गोंधळून जाऊ नका. जो कोणी डिझेल पेट्रोलमध्ये काळा बाजार करत असेल, साठवणूक करत असेल, त्याच्यावरती मात्र त्या ठिकाणी प्रशासन योग्य ती कडक कारवाई त्या ठिकाणी करणार आहे. दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईवर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात. तर अंबादास दानवे यांची एक्सपोस्ट आली आहे. जनतेला आणि शेतकऱ्याला 24 तास रांगेत ठेवून जनतेला छळण्यात सरकारला कोणता आसुरी आनंद मिळतोय. गुळगुळीत आणि निर्लज्ज बहाणे आता बंद करा. मुबलक इंधन मिळत असतं तर ऐन उन्हाळी खरडा सोडून रस्त्यावर पळापळ करायला बळीराजाला वेड लागलाय का. तुमचे ते विमान फिरवून केलेले परदेश दौरे, डिजिटल इंडियाचे पोकळ ज्ञान आणि प्रत्यक्ष मैदानात पेट्रोल पंपांची केलेली ही छळछावणी, हाच का तुमचा मास्टर स्ट्रोक असा प्रश्न अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय. नंदुरबार जिल्ह्यात इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालंय. बाटल्या आणि ड्रममध्ये पेट्रोल डिझेल विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी इंधन साठवणूक करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचाही इशारा दिलाय. पेट्रोल साठा असूनही पंप बंद ठेवणाऱ्यांची चौकशी होणार आहे. अत्यावश्यक सेवांसाठी इंधन राखीव ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तसंच अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. पेट्रोल किंवा डिझेलचे भावामध्ये वाढ होणार अशी काही पण सूचना नाही आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की अशी आपल्याकडे एक्स्ट्रा पेट्रोल आणि डिझेल आपण घेतलं की दुसऱ्यांसाठी ती टंचाई निर्माण होते आणि त्यांना खूप प्रॉब्लेम येते. थोडासा जे आवकचे इश्यूज होते, आपली आज सकाळी ऑइल मार्केटिंग कंपनी सोबत आमचे सेल्स ऑफिसर सोबत बैठक झाली आहे. जिथे जिथे सप्लायचे इश्यूज आहेत 1-2 कंपनीमध्ये, त्याला पण आम्ही स्ट्रीमलाईन करत आहोत. कांद्याचे दर कोसळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय आणि त्यातच डिझेल टंचाईचं कारण पुढे करत लासलगावच्या कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत लिलावात सहभागी न होण्याचा इशारा दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी अजूनच वाढणार असून शेतकरी भरडला जातोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला उठावही मिळत नाहीये. आणि ज्यावेळी बाजार समिती पुन्हा खुल्या होतील तेव्हा मोठ्या प्रमाणात आवक वाढून कवडीमोल भावानं कांदा विकावा लागेल आणि त्यामुळे सरकारनं मध्यस्थी करून कांदा प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी होतीये. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रात मतदार यादी फेरपरीक्षण सुरू केलंय. याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची भेट घेतली होती. त्यावर आज उत्तर देण्यासाठी राज्याचे निवडणूक आयुक्त एस चोकलिंगम यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय. या मोहिमेदरम्यान पात्र मतदारांची नावं वगळली जाऊ नयेत आणि बोगस मतदारांनी नोंद रोखण्यासाठी पारदर्शकता बाळगावी अशी प्रमुख मागणी या भेटीमध्ये करण्यात आली होती. मतदार यादीमध्ये एकच नाव असलेले अनेक लोक असतात आणि त्यामुळे अशा नावांचा शोध घेण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करावा अशी मागणी देखील आदित्य ठाकरेंनी केली होती. नागपूरच्या मोमीनपुरा परिसरात महिला सफाई कर्मचाऱ्यांसोबत होत असलेल्या छेडछाड आणि गैरवर्तनाच्या घटनांमुळे वातावरण चांगलंच तापलंय. या त्रासाला वैतागून महिला सफाई कर्मचाऱ्यांनी थेट महापालिकेचं कार्यालय गाठलंय. नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांनी याची दखल घेतली आहे. ड्युटी दरम्यान महिला सफाई कर्मचाऱ्यांसोबत वारंवार गैरवर्तन होत असून ही अत्यंत गंभीर बाब आहे. या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल झाला असून यापुढे असे प्रकार पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी घेतली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितलंय. महिला सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या सर्व मागण्या प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील जेणेकरून छेडछाडीचे प्रकार टाळता येतील असं देखील महापौर नीता ठाकरे यांनी सांगितलंय.
आज एका महिलेने तक्रार केली आहे, पण तत्पूर्वी मागील महिना 2 महिन्यामध्ये अनेक महिला म्हणजे 5-7-10 महिलांची ही तक्रार आहे की अशा प्रकारची छेडछाड त्यांच्यासोबत त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे त्या संदर्भात त्यांची मागणी होती. पोलिसांकडेही आपण या दृष्टीने पाठपुरावा करू की कोण जे गुन्हेगार असतील त्यांना कठोर कारवाई त्यांच्यावर केली जाईल. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी ज्या फार अरुंद गल्ल्या वगैरे आहे अशा ठिकाणी की जिथे महिलांच्या विषयी असुरक्षिततेची स्थिती तयार होते, या सर्व ठिकाणी आता त्या ठिकाणचे जे झेडो आहे आणि आपले वैद्यकीय अधिकारी आहे त्या सर्वांच्या सोबत बसून महिलांना जिथे असुरक्षितता तयार होऊ शकते अशा ठिकाणी महिलांची ड्युटी न लावता पुरुषांची ड्युटी लावावी, अशा प्रकारची परत वेगळी संरचना त्या ठिकाणी करावी असंही ठरत आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या कटातील महत्त्वाचा सूत्रधार हमजा बुरहान याची पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधल्या मुझफ्फराबाद येथे अज्ञात बंदूकधारांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती समोर येते. त्याच्यावर अनेक गोळ्या झाडण्यात आल्यानं घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाल्याचंही सांगितलं जात आहे. भारत सरकारनं 2022 मध्ये त्याला दहशतवादी घोषित केलं होतं. अर्जुमंद गुलजार डार उर्फ हमजा बुरहान उर्फ डॉक्टर हा पुलवाम्यातील रत्नीपोरा परिसरातला रहिवासी होता. तो बंदी घालण्यात आलेल्या अल बद्र या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता. हमजानं 2017 मध्ये उच्च शिक्षणासाठी पाकिस्तानात जात असल्याचं सांगितलं होतं, मात्र त्यानंतर तो अल बद्रमध्ये सहभागी झाला होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.